58 आक्षेपार्ह व्हिडिओ, लैंगिक शोषणाचे आरोप आणि त्याच अशोक खराची पाद्यपूजा केली. रुपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया. नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात उर्फ कॅप्टन या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला क्राईम ब्रँच युनिट 1ने अटक केली आहे. या भोंदूबाबाला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. अशोक खरातने गुंगीचं औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. महत्त्वाची बाब म्हणजे या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. त्यांचे व्हिडिओ पोलीस तपासात उघडकीस आलेले आहेत. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सिन्नर तालुक्यात अशोक खरात यांनी श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहेत. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेला आला. आता अशोक खरातचे पाद्यपूजन करतानाचे रुपाली चाकणकरांचे फोटो समोर आलेले आहेत आणि या सगळ्या प्रकरणावर आता रुपाली चाकणकरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. शिवनिका संस्थान ट्रस्ट हे महादेव देवस्थानचे ट्रस्ट असून काही वेळा तेथे सामाजिक कार्यक्रम साजरे होतात. त्यामुळे सामाजिक कामांच्या निमित्ताने आम्ही अनेक जण ट्रस्टच्या कामाशी जोडले गेलो होतो, ज्यात समाजातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. कॅप्टन खरात यांच्या वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत मला कल्पना नाही. आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील. पोलीस तपासावर माझा पूर्ण विश्वास आहे, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.